नमस्कार मंडळी. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते. तर मी इथं काय केले, आपण जे कांदा पोहे बनवतात की नाही तेच साधे पोहे घेतलेले आहेत. ते छान काय करायचं, पाण्यामध्ये धुवून भिजत घालून ठेवायचे. आता पोहे भिजत आहेत तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊयात. तर मी इथं कढई घेतली, कढईमध्ये तेल घातले. त्या तेलामध्ये मीडियम साईजचे 2 कांदे मी उभे चिरून घेतले होते, ते घातलेत. नंतर एक कुडी लसणाची निवडून घेतली होती, ती घातली आहे. अद्रकचे काही तुकडे केले होते, ते घातलेत. नंतर मी थोडंसं खोबरं खिसून घेतलं होतं, ते घातले. आता हे सर्व जिन्नस काय करायचेत, तेलामध्ये छान असे परतून घ्यायचेत. आता नेहमी आपण कांदा पोहेच खातो, पण म्हणलं थोडेसे वेगळ्या पद्धतीने पोहे करायला काय हरकत आहे. तर अशा पद्धतीने काय करायचे, हे सर्व जिन्नस तेलामध्ये परतून घ्यायचे. चांगले तांबूस रंगावर कांदा येईपर्यंत, मऊ होईपर्यंत कांदा हे छान परतून घ्यायचे. आता आपल्या इथं कांदा छान मऊ झालेला आहे, आपण काढून घेऊया बाजूला. आता हे इथं आपले पोहे पण तोपर्यंत छान भिजले. त्यामध्ये आपण आता हळद घालू, मीठ घालू आणि त्यामध्ये काय करायचं आहे, लगेच लिंबू पिळून घ्यायचे, की जेणेकरून काय होतं, असेच कच्च्या पोह्यामध्ये जर आपण लिंबू पिळलं तर आपले पोहे बराच वेळ ना मऊ राहतात. आता इथं गॅसवर कढई मांडून घेतली, त्यामध्ये मी तेल घातले आणि त्यामध्ये पहिल्यांदा काय केलं, मी जिरी मोहरी घातली आणि जिरी मोहरी छान तडतडली तोवर मी काय केलं, त्यामध्ये आपले शेंगदाणे घातलेत. शेंगदाणे पण छान असे तळून घ्यायचे त्या तेलामध्ये आणि शेंगदाणे छान तळले गेल्याच्या नंतर त्यामध्ये मी कढीपत्ता घातला आहे आणि कढीपत्ता घातल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं, कांदा आणि हिरव्या मिरचीचे काही तुकडे बनवले होते मी, 2 मिरच्या असे तुकडे हिरव्या मिरचीचे बनवून घेतले होते, ते घालायचे आणि कांदा घालायचा आहे की जो मी बारीक चिरून घेतला होता, तोही छान त्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि आता हे आपण हळद मीठ आणि लिंबू जे पोह्यामध्ये पिळून घेतलं होतं का नाही, ते अगोदर काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच त्या फोडणीमध्ये घालायचे. आता आपण इथं पोहे छान परतून झाल्यानंतर त्यावर थोडासा काय करायचं आहे, पाण्याचा हपका द्यायचा आहे आणि ते पुन्हा छान परतून घ्यायचे. तर नंतर थोडीशी काय करायचं आहे, साखर घालायची. साखरेमुळं पोह्यांना थोडीशी वेगळी अशी छान टेस्ट येते. नंतर हे पोहे थोड्या वेळ झाकून ठेवायचे की जेणेकरून हे छान मऊ असे राहतील. आता आपलं इथं जे वाटण करायचं होतं की नाही, ते काय झालं, थंड झालं आहे. वाटणाचं साहित्य सगळं थंड झाले. आपण आता हे मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेऊयात, छान वाटण करून घेऊयात त्याचं. तर आत्ता तुमच्या लक्षातच आलं असेल आपल्याला काय करायचं आहे. तर आपण आज बनवणार आहोत तर्री पोहे. तर हे तर्रीसाठी लागणारं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे कांद्याची ते. आता मी कढई मांडली आहे गॅसवर, त्यामध्ये आता तेल घातले. आता आपल्याला तर्री म्हणल्यानंतर काय आहे, तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच. आता मी इथं तेल घेतले. आता तेलामध्ये काय करायचं, पुन्हा जिरी मोहरी घालायची आहे आणि 2 लवंगा 2 मिरे घातलेत मी फोडणीमध्येच. आणि फोडणी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं की नाही, वाटणाचा मसाला तो घालायचा आहे. ती वाटणाची सगळी पेस्ट त्यामध्ये घालून घ्यायची, परतून घ्यायचे. तेलामध्येच वाटण छान असं परतून घ्यायचे, तांबूस रंगावर छान असं. आता आपले तर वाटण छान परतलं गेले. आपण आता ह्याच्यामध्ये काय करूयात, काही पावडर मसाले घालणार आहेत. तमालपत्र घालायचं राहिलं होतं, तमालपत्र घालून घेतले. आता आपण त्यामध्ये काही पावडर मसाले घालूयात. त्यामध्ये लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, हळद, धना पावडर आणि गरम मसाला असे पावडर मसाले आपण घातलेले आहेत. आपण छान त्या वाटणामध्ये हे परतून घेऊ. आता इथं मसाले छान असे परतून झालेले आहेत. आता मी काय केलेलं होतं, 2 ते 3 तास हरभरे भिजत घातले होते आणि त्या कुकरला लावून त्याचे 3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. आता हे काय करायचं आहे, उकडलेले जे हरभरे आहेत की नाही, हे साधे आपले गावरान हरभरे येतं ते घालायचेत. आणि त्यामध्ये काय करायचं, ज्यामध्ये आपण हे उकडून घेतली होती की नाही, ते हरभरे मधलंच पाणी त्या तर्रीमध्ये घालायचे की जेणेकरून आपली तर्रीला टेस्ट खूप छान येते.
आणि नंतर त्यामध्ये आणखी आपल्याला जेवढी तरी हवी की नाही तेवढं पाणी घालायचं. हां, आपण पाणी घालताना गरमच घालायचं बरं का. आता आपली ही तरी तयार झालेली आहे. म्हणजे आता त्यामध्ये काय करायचं, छान त्याला उकळी आल्याच्या नंतर मी 2 टोमॅटोचे असे मोठे मोठे काप करून घेतले होते ते घालायचे. आणि मीठ टाकायचं राहिलं होतं ते घालायचे. नंतर आता आपली इथं तरी तयार आहे. त्यावरून अशी आपण छान कोथिंबीर भुरभुरूयात. आपले इथं तर्री पोहे तयार आहेत. आपण सर्व करायला घेऊया. असे मस्त तर्री पोहे ही नागपूरची स्पेशालिस्टी आहे बरं का. अशा पद्धतीचे हे तर्री पोहे तुम्ही पण करून पहा आणि मी केलेले हे तर्री पोहे कसे झालेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि होईल तेवढ्या जणांना हा व्हिडिओ शेअर करा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.